नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे. हो, केवायसी बद्दल या ठिकाणी मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर इथे सगळ्यात मोठी अपडेट्स म्हणजे लाडक्या बहिणींनी इथे प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, काही लाडक्या बहिणी आनंदात तर काही केवायसीच्या कचाट्यात इथे सापडलेल्या आहे. म्हणजे काही बहिणींना इथे जे हप्ते ना हे सुरळीत चालू झालेले आहे. म्हणजे त्यांना मे महिन्यापर्यंत सर्व जे हप्ते ना हे व्यवस्थित त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा झालेले आहे. परंतु काही लाडक्या बहिणी इथे पात्र असून सुद्धा त्यांना इथे पैसे जे आहे ना ते इथे आलेले नाही. त्या केवायसीच्या कचाट्यात इथे सापडलेले आहे. म्हणजे त्यांची केवायसी अजून झालेली नाही आणि त्यांचे जे हप्ते ना हे ते या ठिकाणी ते बंद झालेले आहेत. बघा, राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला नियमित अनुदान मिळालेल्या अनेक महिलांचे हप्ते अचानक बंद झाल्याने राज्यभरात नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 98 लाख महिला विविध कारणांमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. असे भोकरदन तालुक्यातील पार ते अनेक महिलांनीही याचा फटका इथे बसलेला आहे. बघा, महाराष्ट्रातील सुमारे 98 लाख ज्या महिलांना ह्या विविध कारणामुळे इथे योजनेपासून वंचित राहिलेल्या आहे. म्हणजे त्यांची केवायसी इथे झालेली नाही. असे खूप सारे कारण आहे की त्यांचा जो लाभ आहे ना तो इथे आता सध्याच्या घडीला तर इथे बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर लाभार्थी महिला ज्या आहे ना यांच्या म्हणण्यानुसार केवळ योजनेचे सुरुवातीचे 5 ते 6 हप्ते नियमितपणे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. मात्र त्यानंतर अचानक अनुदान बंद झाले. चौकशी केली असता केवायसी पूर्ण असल्याचे किंवा कागदपत्रांच्या त्रुटी असल्याचे कारण सांगण्यात आलेले आहेत. बघा, काही बहिणींना काय झालेलं की सुरुवातीची जेव्हा योजना सुरू झाली जुलै 2024 पासून की 25 पासून, त्यानंतर त्यांना 5 ते 6 जे हप्ते ना हे नियमित त्यांच्या अकाउंटवर इथे जमा झालेले होते. तुमच्या अकाउंटवर हे जे पैसे आहे जमा झालेले आहे का व्यवस्थित ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि तुमची केवायसी झालेली आहे का ते सुद्धा एकदा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. परंतु काय झालंय की त्यानंतर त्यांचे जे हप्ते ना ते अचानक इथे बंद करण्यात आले. चौकशी त्यांनी महिला आणि बालविकास विभागात जाऊन केली किंवा वेगळ्या ऑफिसमध्ये जाऊन केलेली असेल. त्यांना असं कारण सांगितलं आलं की तुमच्या कागदपत्रामध्ये काही अडचणी असल्यामुळे तुमचे जे हप्ते ना हे सध्याच्या घडीला इथे बंद करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिलांना वारंवार CSC केंद्र असेल, सेतू सुविधा असेल किंवा संबंधित कार्यालयांचे उंबरठे झिजावे लागत आहेत. आणि विशेष म्हणजे काही कुटुंबांमध्ये एकाच रेशन कार्डवर 2 महिलांना लाभ मिळत असताना इतर अनेक महिलांचे लाभ विविध तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात असल्याची तक्रार या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांबाबत संभ्रम आणि असंतोष वाढत आहे. सुरुवातीला सर्व पात्र महिलांना लाभ देण्याचे उद्देश असलेल्या योजनेत आता अटी शर्ती कठोर होत असल्याची भावना महिलांकडून इथे व्यक्त केली जात आहे. अनुदान बंद झालेल्या महिलांनी शासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करून प्रलंबित त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. तसेच पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांचे अर्ज पुन्हा तपासून त्यांचे थकीत व नियमित हप्ते त्वरित सुरू करण्यात यावे अशी अपेक्षा महिलांकडून इथे करण्यात येत आहे. तुम्हाला यावर काय वाटतंय? जी केवायसी ही पुन्हा सुरू व्हावीत का? ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला यामागे किती हप्ते भेटले ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.